आवाज मानदेशाचा। वरकुटे मलवडी पंचायत समिती गणाचे उमेदवार विक्रम शिंगाडे यांनी आदर्श गाव बनगरवाडीचे सरपंच म्हणून केलेल्या उत्तम कामाची दखल घेत शुक्रवारी बाजाराच्या दिवशी वरकुटे मलवडी येथे जोरदार प्रचार केला। विकास कामाचा आढावा घेत मतदारांशी थेट संवाद साधत त्यांनी विश्वास निर्माण केला। यावेळी कुकुडवाड गटाचे उमेदवार अनिल भाऊ देसाई यांनीही मतदारसंघात केलेल्या प्रभावी राजकीय कामाचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले। प्रचारादरम्यान दुचाकी रॅलीद्वारे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। सध्या आपण मान तालुक्यातील कुकुडवाड गटात आहे आणि वरकुटे मलवडी गणात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मतदारसंघात फिरतोय। आता आपल्या सोबत आहेत उमेदवार वरकुटे मलवडी या गणाचे उमेदवार आहेत विक्रम शिंगाडे। आपण यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारणार आहे। आज या गावचा वरकुटे मलवडीचा बाजार आहे। मागे जर बघितलं तर सगळे शेतकरी आसपासचे या भागात या ठिकाणी आलेत, जमलेत बाजार करण्यासाठी। इथले लोक जमलेत आणि या सगळ्या गराड्यामध्ये आपण विक्रम शिंगाडे सरांकडून जाणून घेणार आहे की उमेदवारी नेमकी कशासाठी करताय। सर, काय सांगाल, उमेदवारी नेमकी कशासाठी? सर्वप्रथम माझं नाव आहे विक्रम शामराव शिंगाडे, आदर्श गाव बनगरवाडी गावचा लोकनियुक्त सरपंच आहे। सर्वप्रथम आज पहिल्यांदाच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय दुःखद अशी घटना घडली। परवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आणि ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांनी खरंच सर्वसामान्य लोकांशी नाळ असलेला नेता स्वर्गीय कैलासवासी अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये या ठिकाणी दुःखद असं निधन झालं आणि या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पोरका झालेला आहे। आणि ही जे पोकळी तयार झालेली आहे, ही पोकळी भविष्यात इथून पुढं कधीही न भरून निघणारी ही पोकळी। सर्वप्रथम दादांना मी संपूर्ण वरकुटे मलवडी गणाच्या वतीनं आणि मान तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीनं भावपूर्ण अशी या ठिकाणी श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो आणि त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो एवढीच या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि आज या ठिकाणी हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 7 फेब्रुवारीला होणार जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदान आणि या निवडणुकीमध्ये खास करून कुकुडवाड गट हा एक संवेदनशील गट या ठिकाणी अशा निवडणूक या ठिकाणी तयार झालेले आहे। त्याचं कारण असं आहे की इथले जे स्थानिक उमेदवार आहेत, जिल्हा परिषदेला सन्माननीय अनिल भाऊ देसाई आणि वरकुटे मलवडी गणातून मी स्वतः विक्रम शिंगाडे या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत। आता ही निवडणूक लढवत असताना या भागात कुकुडवाड गटामध्ये नेहमीच या ठिकाणी हा मान तालुक्याचा आणि सातारा जिल्ह्याचा शेवटच्या टोकाचा हा या ठिकाणी गट आहे। कायमस्वरूपीच या ठिकाणी या कुकुडवाड गटावरती अन्याय झालेला आहे। इथल्या जर आपण रस्ते, शिक्षण, त्याच पद्धतीने आरोग्य आणि भौतिक सुविधा असतील, मूलभूत सुविधा असतील, या सर्व मूलभूत सुविधा आज या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी खूप कमी प्रमाणात या ठिकाणी आहेत। त्याचं ह्या सगळ्या जर सुधारणा या ठिकाणी आपल्याला करायच्या असतील, प्रामुख्याने रस्ते असतील, जिल्हा परिषद शाळा असतील, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असतील, या सगळ्या मूलभूत गरजा या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत। आणि आम्हाला खात्री आहे की या कुकुडवाड गटातली ही जी जनता आहे, एक साधी भोळी या ठिकाणी हे मतदार राजे आहेत आणि हे नक्कीच या ठिकाणी स्थानिक असणारे हे जे आमच्या या ठिकाणी अनिल भाऊ देसाई आणि मी आहे, आम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं भरघोस मताने या ठिकाणी निवडून देतील। हा, तुम्ही फिरताय बाजारामधून, सगळे शेतकरी पंचक्रोशीतले इथे जमा झालेत। काय यांच्यासाठी करायला? आता हे अजून खालीच बसते बाजारात। आज आता आठवडे बाजार दर शुक्रवार या ठिकाणी या वरकुटे मलवडीमध्ये शुक्रवार या ठिकाणी भरतो। तर इथं जर आपण बघितलं तर शाळेचा परिसर आपण बघतोय, शाळेच्या परिसरासमोर जे या ठिकाणी बाजार बसलेला आहे, जे या ठिकाणी शेतकरी या भागातले शेतकरी आहेत सगळे, आज ही शेतकऱ्यांची अवस्था बघतोय आपण। त्या शेतकऱ्यांचा त्यांनी जो पिकवलेला जो भाजीपाला आहे, तो भाजीपाल्याला या ठिकाणी दर नाहीये। या लोकांची सगळ्यात मोठी म्हणजे शेतकरी या सरकारच्या निष्क्रियमुळे आज शेतकऱ्यांचा जो या ठिकाणी नुकसान होतंय, हे न भरून निघणारं नुकसान आहे। आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की बाबा या शेतकऱ्यांच्या ज्या माल आहेत त्या मालाला या ठिकाणी योग्य तुम्ही भाव द्यावा, या असणाऱ्या ह्यांच्यासाठी काहीतरी तुम्ही या ठिकाणी नियोजन करावं। मला सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारायचा, आता तुमच्या समोरचे उमेदवार आहेत, मित्र आहेत, तुमचे पाहुणे आहेत,
हे सगळे पाहुणे रावळीच आहेत तुमचे नातेवाईक आणि आता प्रचार करताना सगळ्यांच्या घरी जाताय तुम्ही प्रचार करताय प्रतिसाद कसा लोकांचा काय म्हणतात लोक? आता माझ्या समोर प्रतिस्पर्धी असणारे जे उमेदवार आहेत ते आमच्यातलेच आहेत, परंतु त्यांच्यात आणि माझ्यात जर तफावत बघितली तर मी कायमस्वरूपी लोकांच्या सुखदुःखात असणारा मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक साधा एक कार्यकर्ता आहे आणि नियमितपणे सर्वसामान्य लोकांच्या मध्ये इथं वरकुट्याच्या ह्याच्यामध्ये मी या ठिकाणी लोकांच्या सार्वजनिक सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी असतो. या भागात जर मी बघितलं आपण तर मी या भागातल्या ज्या काही सुखसुविधा आहेत मग ते तारळीचं पाणी या पंचकृषीला मिळावं म्हणून अगदी या वरकुटे मलवडी पासून ते मंत्रालयापर्यंत या ठिकाणी प्रोसिजर करून या ठिकाणी मी तारळीचं पाणी या पंचकृषीला त्या योजनेमध्ये समाविष्ट करून या ठिकाणी अगदी भोजलिंग डोंगराच्या पायथ्यापासून ते तुटक्या कळापर्यंत या ठिकाणी मी ते पाणी प्रत्यक्ष त्या असणाऱ्या संपूर्ण जे तलाव आहेत, पाझर तलाव 3 पाझर तलाव आहेत, 2 सिमेंट बंधारे आहेत, 1 माती नाला बांध आहे आणि तुटका कडा हा सगळ्यात मोठा या भागातल्या जीवनदायीने असणारा हा पाझर तलाव इथपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने केलेलं आहे. त्याच पद्धतीनं पाणी फाउंडेशनचं काम असू द्या, महाबळेश्वरसह बनगरवाडीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं ते काम केलं आणि त्याचा फायदा आज पण या ठिकाणी या असणाऱ्या भागातल्या शेतकऱ्यांना, इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय. हे अशी अनेक कामं मग ते स्वखर्चातून या ठिकाणी विविध गावात पंचकृषीमध्ये केलेली माझी कामं असतील, त्यामध्ये मंदिराच्या सुशोभीकरणासाठी केलेला माझा प्रयत्न असेल, रस्त्यांसाठी मी या ठिकाणी या भागातल्या निधी दिलेला आहे. दरेबा मंदिरासारख्या मंदिराचं काम चालू असताना 50 बॅग मी सिमेंट दिलेले आहेत. म्हणजे असं या पंचकृषीमध्ये चांगलं सामाजिक काम माझ्या हातून या ठिकाणी घडतंय. त्यामुळे मला विश्वास आहे की समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा या पंचकृषीमध्ये किंवा या गाण्यामध्ये माझं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे आणि त्यामुळेच या निवडणुकीमध्ये माझा विजय हा निश्चित आहे. आम्ही बघतोय आता तुमचं गाव बनगरवाडी आदर्श गाव तुम्ही केलेलं आहे. आता तुम्हाला संधी मिळणार आहे ती लोक ठरवणार आहेत बरोबर की या किती गावात 10 गाव आहेत, या 10 गावांचा विकास करण्याचे म्हणजे जसं बनगरवाडी बनवलंय तसं या गाव ठरवणार आहेत की आपल्या गावाचा विकास करायला म्हणजे लोक ठरवणार आहेत. काय वाटतं यात? माझी 10 गावातल्या सर्व मतदार राजांना माझी हात जोडून विनंती आहे की विकास काय असतो किंवा काम काय असतं हे सगळ्या 10 गावातल्या लोकांनी बघितलेलं आहे. 10 गावातल्या या सर्व गावापैकी माझ्या बनगरवाडीत मी 3 वर्षात केलेलं काम आहे. मग ते स्मशानभूमी असू द्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असू द्या, ग्रामपंचायत कार्यालय असू द्या, गावात केलेलं वृक्षारोपण असू द्या, त्याच पद्धतीनं गावात केलेल्या रस्त्यांची कामं असू द्या, तसेच लाईटची कामं असू द्या किंवा सर्व मंदिरांचं केलेलं सुशोभीकरण असू द्या, वैयक्तिक लोकांची वैयक्तिक कामं असू द्या, अगदी कमी सारख्या कंपनीकडून लाखो रुपयाचा निधी मी माझ्या गावामध्ये आणलेला आहे. तसेच विविध CSR मग ते द बेबी केअर फाउंडेशनच्या माध्यमातून असू द्या, अशा अनेक कंपन्यांचा CSR आणून मी माझा गाव एक आदर्श गाव बनवलेला आहे आणि ते आपण सर्वजण उघड्या डोळ्यानं बघताय की गाव काय आहे. आज 10 गावामध्ये जर बनगरवाडीचं नाव घेतलं तर प्रत्येकाला असं वाटतं की हा एक चांगलं गाव बनगरवाडी आणि तेच घडवण्याचं काम मी केलेलं आहे. येणाऱ्या काळात मला जर या मतदार राजाने संधी दिली तर बनगरवाडी सारखी 10च्या 10 गावं अगदी 100% मी प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगेन की या 10 गावामध्ये ही जे या ठिकाणी ज्या सुखसुविधा आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत, जी सामाजिक काम आहेत, सांस्कृतिक काम आहेत, त्याच पद्धतीनं आरोग्यविषयक काम आहेत, ही सगळी कामं त्या गावामध्ये पूर्ण करून हा गण काम आहेत, त्याच पद्धतीनं आरोग्यविषयक काम आहेत, ही सगळी कामं त्या गावामध्ये पूर्ण करून हा गण एक आदर्श वरकुटे मलवडी गण या ठिकाणी मी नक्कीच बनवेन आणि मला खात्री आहे की मतदार राजा माझ्या पाठीमागं माझ्या त्याच्यावरती 100% विश्वास ठेवून आहे आणि ते नक्कीच होईल. मला विचारायचं आहे की आम्ही बघतोय तुम्हाला की तुम्ही सुरुवातीला उद्योग केला, व्यवसाय केला, त्यानंतर सरपंच झाला, आता पंचायत समिती निवडणुकीला उभं राहिला. भविष्यातला विक्रम शिंगाडे कसा असेल, कोणत्या पदावरती असेल? अगदी सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळात एक संघर्षातून आतापर्यंतचा माझा जो हा प्रवास आहे तो खूप खडतर प्रवास आहे. अगदी सुरुवातीला प्राथमिक शिक्षण, त्यानंतर माध्यमिक शिक्षण, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, त्यानंतर माझं व्यावसायिक B.Ed शिक्षण या ठिकाणी पूर्ण केलं. हे करत असताना सुरुवातीला शेती
करत हे सगळं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर मला 2007 साली मी काळभैरव विद्यालय काळचोंडी येथे एक शिक्षक म्हणून मला या ठिकाणी नोकरी मिळाली. 7 वर्ष त्या शाळेवरती एक अतिशय चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी मी अगदी विना वेतन या ठिकाणी काम केलं. आणि त्यानंतर 2014 साली ज्यावेळेला मी माझा स्वतःचा एक शरण्य टेलरच्या नावाने व्यवसाय सुरू केला, तिथून पुढं माझी खऱ्या अर्थानं एक आर्थिक प्रगती झाली. आणि ही होत असताना गावातले जे या ठिकाणी हे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मग ते ग्रामपंचायत असू द्या, सोसायटी असू द्या, त्या मी या ठिकाणी प्रामाणिकपणे लढवत गेलो. अगदी सुरुवातीला सोसायटी संचालक झालो, त्यानंतर मी सोसायटीचा चेअरमन झालो, परत ग्रामपंचायत सदस्य झालो, परत त्यानंतर माझा ग्रामपंचायतचा सरपंच झालो, लोकनियुक्त सरपंच झालो. आणि इथून पुढे आता माझा पुढचा टप्पा पंचायत समिती सदस्य आहे. ज्या पद्धतीनं माझे जे काम चालू आहे आणि ज्या पद्धतीनं त्या कामाच्या ह्याच्यावरती जनता माझ्या बरोबर आहे. प्रत्येक वेळी तुम्ही निवडणूक लढवताना आतापर्यंत तरी जिंकलाय. हा, ते हेच आहे की माझं काम मला निवडणुकीच्या माध्यमातून मला यश देतं. जनता कामाच्या पाठीमागे जाते. लोक ज्यांना निवडतात ज्यांचं काम चांगलं असतं त्यांना. आणि मला खात्री आहे की माझं काम चांगलं आहे म्हणून मी आज पंचायत समिती सदस्य. येणाऱ्या काळात नक्कीच या भागातला किंबहुना तालुक्याचा प्रतिनिधी सुद्धा झालेला बघायला मिळेल. इथपर्यंत माझी या ठिकाणी नक्कीच कुवत आहे. मी इथपर्यंत नक्कीच जाऊ शकतो याची मला या ठिकाणी खात्री आहे. तुमचा आवडता नेता कोण? तुमचे राजकीय कोण आवडलं राजकारणामध्ये? माझा आवडता नेता सन्माननीय शरद पवार साहेब आहेत की ज्यांना खरंच या महाराष्ट्राचा आणि या देशाचा खरंच एक स्वाभिमान म्हणून आपण या ठिकाणी त्यांच्याकडे बघतो. एक महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून त्यांच्याकडे मी बघतो, तो शरद पवार साहेब आहेत. आणि त्यांचं काम जर आपण बघितलं तर अगदी सर्वसामान्य लोकांच्या ह्याच्याशी नाळ असलेला नेता आहे तो. आणि त्यांनी जे केलेलं आहे आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी असेल, हे अगदी आपल्या विचार करण्याच्या पलीकडचं काम आहे त्यांचं. त्यामुळे तो माझा एक आदर्श नेता म्हणूनच या ठिकाणी. आणि त्यांचे जे विचार आहेत फुले, शाहू, आंबेडकर, त्या सर्व विचारधारेंना जपणारा नेता आहे म्हणून माझा तो एक आदर्श नेता म्हणून मी शरद पवार साहेबांच्याकडे पाहतो. आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे वरकोटे मलवडीतला बाजार भरतोय, आता सगळे लोक आलेत या ठिकाणी बाजार करतात आपल्या पाठीमागे. कधी काळी तुम्ही सुद्धा इथं बाजार करायला येत होता, काय आठवण येते तुमच्या? अगदी हा जो बाजार आहे हा पंचक्रोशीतला अगदी मला कळते तेव्हापासून हा बाजार याच ठिकाणी भरतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर भरतो आणि असाच आहे. आणि असाच आहे. त्यामध्ये काही बदल झालेला नाही. अगदी दर शुक्रवारचा बाजार म्हटलं का पंचक्रोशीतली सगळी लोक इथं भाजीपाला घेऊन, विकणारे पण इथलेच असतात आणि घेणारे पण इथलेच असतात. सगळे जे देवाणघेवाण चालते ते शुक्रवारच्या बाजारामधूनच चालते. नाही म्हणजे मला तर वाटतं की सुविधा कमी आहेत का? तुम्हाला काय वाटतं? नाही, आज ज्या पद्धतीने आपण बघतोय की या दळणवळणाच्या माध्यमातून जे या ठिकाणी थोडीशी प्रगती झाली त्यामुळे बाजार वाढलेला आहे. आता पूर्वी बाजार कमी भरायचा, मात्र आता साईडच्या अगदी शेनवडी असू द्या, मसवड असू द्या, या भागातले पण व्यापारी इथे येत आहेत. हा, म्हणजे प्रगती झालेली आहे. हा, तर मंडळी आपण वरकुटे मलवडी गणाचे उमेदवार विक्रम शिंगाडे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. आपण ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी या ठिकाणी हजारो बांधव आहेत, नागरिक आहेत, ते बाजार करतात. आम्ही या गराड्यामध्ये विक्रम शिंगाडे सरांना जाणून घेतलं आणि त्यांचं स्वप्न आहे खूप मोठं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.